नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या चालू घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या चालू घडामोडीच्या भागामध्ये आपल्याला या दिवशी जे प्रश्न गरजेचे आहेत त्या प्रश्नांकडे जायचं आहे आणि ते प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने विचारले जातात त्या कंटेंटवरती आपण काही प्रश्न तयार केलेले आहेत आणि हा आपला पहिला प्रश्न असणार आहे। बघा काय म्हटलं आहे यांनी, तर जगातील सर्वात लांब चालक विरहित म्हणायले, चालक विरहित म्हणजे ज्याला ड्रायव्हरलेस असं म्हणायचं आहे, अशा प्रकारचं मेट्रो नेटवर्क हे जे आहे हे कोणत्या देशामध्ये तयार करण्यात आलेलं आहे किंवा कोणत्या देशामध्ये सुरू झालेलं आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर मित्रांनो सौदी अरेबिया आहे, म्हणून हे लक्षात राहू द्या। बघा विद्यार्थी मित्रांनो, सौदी अरेबिया हा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये सध्या पुढे येत असलेला हा देश आहे आणि त्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आपला ठरतोय, हे विशेष या ठिकाणी महत्त्वाचं आहे। आता त्यानंतर परत पुढे नंतरचा प्रश्न, भारताची पहिली एकत्रित आर्थिक सिटी म्हटलंय म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आलेली आहे किंवा कोणत्या शहराची निवड झालेली आहे आर्थिक सिटी म्हणून, ज्याला इकॉनॉमिक सिटी तुम्ही म्हणू शकता, आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे अमरावती। काय आहे त्याचं करेक्ट उत्तर? अमरावती। आणि ही जी अमरावती आहे ती आंध्र प्रदेश मधली आहे, म्हणून तेही तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात। बघा नुकतेच लुकास फिलिप, आता ही व्यक्ती आहे, ही व्यक्ती विशेष महत्त्वाची, लुकास फिलिप यांची आंतरराष्ट्रीय कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर इंटरपोल ही संस्था आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या। इंटरपोल ज्याला तुम्ही आंतरराष्ट्रीय पोलीस गुन्हे शाखा अशा पद्धतीने तुम्ही त्याला म्हणू शकतात, ही इंटरनॅशनल लेवलवर काम करते आणि पोलीस भरतीला 2023ला त्यांनी काय केलं होतं, तर नवी मुंबईला हा प्रश्न आला होता इंटरपोलवरती। ओके, इंटरपोलची स्थापना विचारली होती, तर इंटरपोलची स्थापना विद्यार्थी मित्रांनो 1923ला झाली होती बघा। ओके, म्हणून तेही लक्षात राहू द्या। आणि त्यानंतर हिचं तुम्हाला मुख्यालय विचारलं जातं बघा, हेडक्वार्टर विचारलं जातं, तर लिओन फ्रान्स या ठिकाणी, म्हणून हे पण लक्षात राहू द्या बघा, लिओन फ्रान्स या ठिकाणी आहे, म्हणून हा पण तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे। ओके, नाशिकला विचारला होता, म्हणून अशा स्वरूपाचे जे काय प्रश्न आहेत हे प्रश्न परीक्षेला येत असतात, या अँगलने तुम्हाला अभ्यास करायचा आहे। तर लुकास फिलिप असं त्यांचं नाव आहे, आणि यापूर्वी कोण होतं किंवा यांनी कुणाची जागा घेतली, तर ऑड्रे ॲझोले नावाचे एक अध्यक्ष होते, म्हणून ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। ओके, हा एक या ठिकाणी महत्त्वाचा या ठिकाणी घटक असेल तो। आता बघा, भारतातील पहिले कोअर रीफ संशोधन केंद्र हे एक संशोधन केंद्र महत्त्वाचं आहे, आणि रीफ संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे मित्रांनो, तर ते दक्षिण अंदमान हे जे बेट आहे या बेटावरती स्थापन करण्यात आलं आहे। आणि त्यांनी जर विचारलं की त्या बेटामध्ये नेमकं कुठे स्थापन करण्यात आलं आहे, तर चिडिया टापू नावाचं एक बेट आहे किंवा तिथे एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी हे संशोधन केंद्र निर्माण करण्यात आलेलं आहे, म्हणून हे पण लक्षात राहू द्या। पुढे जाऊयात आपण, श्रीलंका आणि त्याचबरोबर झिम्बाब्वे या दोन्ही देशाला हरवून T20 तिरंगी मालिका जी आहे ती तिरंगी मालिका जिंकणारा कोणता देश आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, पाकिस्तान आहे, म्हणून हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात राहू द्या मित्रांनो। त्यानंतर पुढे बघा, 2026ला काय झालं, तर 2026च्या जगातील सर्वोत्तम शहरांच्या निर्देशांकात भारतातील कोणत्या शहराला नामांकन मिळालं किंवा भारतातलं कोणतं शहर हे त्या निर्देशांकामध्ये आहे, त्या इंडेक्समध्ये आहे, तर ते शहर कोणतं आहे, तर बंगळुरू हे शहर आहे। आणि बंगळुरू ही कोणत्या राज्याची कॅपिटल आहे ते मला एकदा तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो। आपण पुढे जाऊयात। नंतरचा प्रश्न बघा, कोणत्या राष्ट्राने अंगारा 1.2 रॉकेटच्या माध्यमातून, हे रॉकेटचं नाव आहे, आणि या रॉकेटच्या माध्यमातून बघा अज्ञान लष्करी उपग्रह जो आहे या उपग्रहाचं प्रक्षेपण केलेलं आहे, तर तो कोणता देश आहे तो तुम्हाला सांगायचा आहे। तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे,
तर त्या देशाचं करेक्ट उत्तर असणार आहे रशिया, म्हणून हे पण नोट डाऊन करून घ्या. आपण पुढे जाऊयात. नंतर बघा वर्ल्ड स्किल एशिया 2025 या यादीमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर भारताचा मित्रांनो 8वा क्रमांक आहे. कितवा क्रमांक आहे? आपला 8वा क्रमांक आहे, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. त्यानंतर बघा स्पोर्ट्स मेरिट, आता हा एक उपक्रम आहे, एक इनिशिएटिव्ह आहे, आणि हा इनिशिएटिव्ह कोणत्या केंद्रीय मंत्र्याने सुरू केलेला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? जयंत चौधरी यांनी चालू केलेला आहे. आणि याचा उद्देश काय आहे मित्रांनो, की नवनवीन खेळाडूंना संधी मिळावी, खेळाडूंची जे काही कौशल्य आहे त्या कौशल्याचा विकास व्हावा, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावं, या उद्देशाने हा उपक्रम चालू केलेला आपल्याला बघायला मिळेल. आणि एक शेवटचा प्रश्न बघा, ऑक्सफर्ड ही एक युनिव्हर्सिटी किंवा ऑक्सफर्डने 2025 मध्ये शब्दकोश नाही का ऑक्सफर्ड, तर या 2025 मध्ये किंवा 2025च्या वर्षाचा सर्वोत्तम शब्द म्हणून कोणत्या शब्दाला घोषित केलंय किंवा कोणत्या शब्दाला मान्यता दिली? तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? रेज बाईट नावाचा हा एक शब्द आहे, म्हणून हे पण लक्षात राहू द्या. असा तो शब्द आहे. या शब्दाला किंवा हा शब्द या वर्षातला सर्वोत्तम शब्द ठरणार आहे, म्हणून अशा ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याला विचारल्या जातात. या ठिकाणी आपण थांबूयात, पण तत्पूर्वी तुम्ही अभ्यासाचं नियोजन करून तुमचा अभ्यास व्यवस्थित चालू ठेवा विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.